आपण वळतोय या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे। या संपूर्ण स्पर्धेचा विके चषक 2026 चा सर्वोत्कृष्ट गोलंदाज, ज्या गोलंदाजाने 4 सामन्यांमध्ये 4 विकेट मिळवत असताना अगदी इकॉनॉमिकल स्पेल सातायले आणि या स्पर्धेच्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजाच्या किताबावरती नाव कोरलंय। गिरगाव एक्सप्रेस ध्रुव शर्मा ठरलाय या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज। यस, अभिजित चव्हाण सर, अभिलाषा कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्व यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय। हे पारितोषिक दिलं जात आहे सर्वोत्कृष्ट गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेतला। त्यानंतर आपण जातोय या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज। 5 सामन्यांमध्ये 55 धावा, 171.88 च्या स्ट्राईक रेटनं धुवाधार बॅटिंग ज्या खेळाडूने या स्पर्धेमध्ये केली आहे, जयसिंगपूरचा प्राईड संदीप मकवाना ठरला या संपूर्ण स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट फलंदाज। चला, यायचंय संदीप मकवाना, आपल्याला पुरस्कार दिला जाईल। या स्पर्धेचे आयोजक विजयजी कुंभार सर यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय। चला, त्यानंतर आपण जाऊया द्वितीय क्रमांकाचा मानकरी संघ। यस, त्यानंतर विनंती आहे आयोजन कमिटीकडून की नितीन माटुंगे आपण या स्पर्धेबद्दल 2 शब्द व्यक्त करायचे आहेत। सर्वप्रथम तर मी ह्या कमिटीला आभार मानतो की एवढ्या एका दिवसात त्यांनी म्हणजे ओपन टुर्नामेंट घेतली। त्यांचं पहिला सर्वात मोठं मी आभार मानतो की आमच्यासारख्यांना खेळायला मिळालं। कारण मी एक माईक घेऊन बोलण्याचं कारण एकच आहे की कोल्हापूर जिल्ह्यात एवढ्या टुर्नामेंट होत्यात, पण एकही टुर्नामेंट ओपनची होत नाही, नॉन प्रोफेशनल होती। त्यामुळं एखादा चांगला प्लेयर घरी बसतो, त्यांना खेळायला चान्स मिळत नाही। आणि लोकलचे आपले ग्रामीणचे किंवा कुठलेही प्लेयर नॉन प्रोफेशनल आहेत ते त्यांच्यातच खेळून मोठे वाटते की ते खूप चांगले खेळतात, पण तसं काही नाही। ओपनच्या क्रिकेटमध्ये आल्यावर त्यांना एवढ्या रन मारले जातात आणि किंवा बॅटला बॉल लागत नाही, असे प्लेयर आहेत। मला एवढंच म्हणायचं आहे की ओपन क्रिकेट खेळायला शिका, तर तुमची कुठेतरी चांगली टीममध्ये सिलेक्शन होईल। ISPL सारख्या पण ह्याच्यात होऊ शकता तुम्ही। हे ग्रामीण आणि शहरी नॉन प्रोफेशनल प्रोफेशनल हे खेळायचं पहिला बंद करा। चांगलं तर चांगलं क्रिकेट खेळायचं असले तर चांगले प्लेयर येऊन खेळले पाहिजेत, तर तुम्ही तयार होणार आहे। एखाद्या चांगल्या प्लेयरचा अनुभव घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकताय। बॉलर असेल किंवा बॅट्समन असेल किंवा फिल्डर कॅप्टनशिप चांगली करतो, त्या हिशोबाने तुम्ही चांगली टुर्नामेंट घ्या। सर्व कोल्हापूर जिल्ह्यातले जे टुर्नामेंट घेतात, रबर बॉल असू दे किंवा टेनिस बॉल असू दे, त्यांना माझी विनंती आहे की चांगली टुर्नामेंट घ्या आणि ओपन घ्या। कोल्हापूर जिल्हा घ्या, पण ते ओपन घ्या की चांगले प्लेयर येऊन खेळून गेले पाहिजे। नॉन प्रोफेशनल हे बंद करून टाका। काही नाही, प्रोफेशनल आणि नॉन प्रोफेशनल काही नाही, क्रिकेटच खेळायचं आहे, दुसरं काही खेळायचं नाही। एवढंच माझं सांगणं आहे। धन्यवाद आणि 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे। त्यानंतर विनंती आहे MJ चषकाचे मुख्य आयोजक सन्माननीय श्री महेश जगताप सर, आपण देखील या स्पर्धेबद्दल 2 शब्द व्यक्त करायचे आहेत। 8 दिवसात स्पर्धेचं नियोजन करून स्पर्धेच्या यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य करणारे जे आहेत ते माझे मित्र विशाल कल्याणकर। कारण त्या माणसाला मी क्रिकेटच्या बाबतीत ज्यावेळी कधी पण आवाज दिलाय किंवा साथ दिल्या, की विशालदा आमच्या डोक्यात असं एक आहे की दर महिन्याला आपण एक रबरची असून दे किंवा टेनिस टुर्नामेंट असून दे, टेनिस टुर्नामेंट कमी बक्षिसाला एवढं मोठं आयोजन करायचं
आणि प्लेयर येण्याची शक्यता कमी असल्यामुळं आम्ही रब्बरकडे प्राधान्यानं लक्ष दिलं आणि आम्ही साधारण एक 4 वर्ष झाले MJ ट्रॉफीच्या माध्यमातनं स्पर्धा घेतोय. आणि आमची ज्यावेळी चर्चा झाल्यानंतर तिने जो प्रतिसाद दिला की चांगला फॉर्मॅट आहे तुमचा आणि दर महिन्याला एखादी जर तुम्ही टुर्नामेंट घ्यायचा असेल तर म्हटलं माझ्याकडे एवढे मोठे काय स्पॉन्सर नाहीत, मी साधारण 1 किंवा 2 स्पर्धा दर वर्षातून घेतोय, पण स्पर्धा घ्यायसाठी एक साधारण 20-25 हजार रुपये खर्च करणारी आणि आमचा विजय कुंभारसारखा विके स्पोर्ट्स हा खूप म्हणजे क्रिकेटवर जीव ओळून टाकणाऱ्यासारखा एक स्पॉन्सर म्हणा किंवा खेळाडू म्हणा, आणि अशी लोक ही स्पर्धा घ्यायसाठी उत्स्फूर्त आहेत आणि आपण ही स्पर्धा घेऊया. आणि ह्या स्पर्धेतनं आम्हाला एकच साध्य करायचं होतं की आम्हाला नितीनने आता सांगितलं तसं की ज्यावेळी आम्ही मागच्या सीझनला पुण्याला खेळायला गेलो, बरोबर आहे नितीन, विशालदा, त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की आम्ही कोल्हापूर जिल्ह्याची संतोष कांजर बॉस आणि आमचे सर्व चांगले प्लेयर घेऊन आम्ही कोल्हापूरची टीम करून पुण्याला खेळायला गेलो होतो डॉन. आणि आमच्या अशा लक्षात आलं की त्यांचा क्लास एवढा मोठा का आहे आणि ती सातत्यानं यशस्वी का होत्यात, तर त्यांना एवढं प्रचंड क्रिकेट खेळायला मिळतंय. आज आमची MJ ट्रॉफी झाल्यानंतर रबरची टुर्नामेंट आमच्या भागातच कुठं झाली नाही, मला वाटतं 2 महिन्यानंतर एकच टुर्नामेंट होत्या. आणि ह्या जर कोल्हापूर जिल्ह्यात अशा पद्धतीच्या टुर्नामेंट झाल्या आणि ओपनची जर पुण्याची मुंबईची प्लेयर, खरोखर मी माझ्या गावाकडं म्हणा किंवा कमिटीकडं श्रेयश कदम असू द्या किंवा डॉन असू द्यात, त्यांना कळकळीचं म्हणजे एवढं मला त्यांच्याबद्दल भरून आलंय की तुम्ही 10,000 रुपयाच्या टुर्नामेंटसाठी माझ्या गावात येता आणि खेळताय आणि माझ्या क्रिकेटसाठी तुम्ही योगदान दिलं सा, ह्याच्यापेक्षा क्रिकेटला मोठं देण्यासारखी कुठलीही गोष्ट नाही. एवढं दिलंय सा तुम्ही क्रिकेटसाठी, माझ्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी येऊन तुम्ही खेळायला सा इथं आणि तुमचा एक उत्कृष्ट पद्धतीचा परफॉर्मन्स केला सा. आज आम्ही आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या टीमकडे बघताना आम्ही आमचे सगळे प्लेयर आमचे आहेत आम्ही असं म्हणून बघतोय. एक टीम होऊन दे, 2 होऊन दे, 3 होऊन दे, पण प्रत्येकाला एक चांगल्या प्लॅटफॉर्मवर खेळायला मिळावं आणि ते खेळायला मिळायसाठी जर ह्या पद्धतीनं खेळलो आपण तरच यातनं चांगले एक 10-15 प्लेयर घडतील आणि मुंबईपर्यंत जाऊन चांगला उत्कृष्ट खेळ करू शकतील. आणि हा संकल्पना जी आहे ही संकल्पना अविनाश दबडे असेल किंवा बाकीचे आमचे मित्र असतील, विशाल असतील, किरण खतकरच्या माध्यमातून सुद्धा, किरणला सुद्धा आम्ही हे ज्यावेळी बोललो किरण खतकरना, चांगला विषय आहे तुमचा, पण हे तुम्हाला लोक मिळत जाणार का, आणि अशी जर लोक मिळत गेली तर तुमचं कायम 12 महिने ग्राउंड चालू राहील. आणि हे ग्राउंड चालू ठेवायसाठी 100% आम्ही आमच्या भागातनं जे काही लोक आम्हाला प्रतिसाद देतील ते प्रयत्न करतो. ही पहिली पायरी आहे आणि हे जर झालं तर सगळ्यांना एका छत्राखाली परत यायला मिळेल आणि एक ओपन टुर्नामेंट कायमस्वरूपी चालू ठेवायचा आपण 100% प्रयत्न करूया. तुमचा खरोखर कमिटीच्या वतीनं वैयक्तिक मी सगळ्यांचा तुमचा आभार मानतो. इथं तुम्ही एवढा वेळात वेळ काढून आला, कारण हे तुमच्यासाठी खूप किरकोळ आहे आणि ह्या गोष्टीला तुम्ही क्रिकेटसाठी दाद दिलीच आहे. खरोखर तुम्हाला हॅट्स ऑफ आणि खूप खूप तुमचं आभारी आहे मी. यस, त्यानंतर मी विनंती करतो विशालजी कल्याणकर सर, आपण देखील या स्पर्धेबद्दल 2 शब्द व्यक्त करायचे आहेत. धन्यवाद बोलायला दिल्याबद्दल. आणि MJ चषक यांचा आभार मानतो की त्यांनी प्रथम ओपन टुर्नामेंट घेतली म्हणून टीम करायला मिळते. आणि आता कोल्हापूर जिल्ह्यात एवढ्या टुर्नामेंट झाल्या, सगळ्या नॉन प्रोफेशनल, परत ग्रामीण, परत आपापल्या भागात ह्या टुर्नामेंट होतात. जे मोठे प्लेयर आहेत त्यांना खेळायला मिळत नाही. आता संदीप मकवाना बरोबर मी मगाशी चर्चा केली तर संदीप सांगितलं मी MJ चषक नंतर आजच मॅच खेळायला आलोय. आता महेश नानुगडे बघितला तुम्ही किंवा श्रेयश बैला, त्यांच्यावर चर्चा केली तर ते म्हणले हे टुर्नामेंट खेळून गेल्यानंतर मी एक 30 टुर्नामेंट खेळले असतील. मग त्या एक्सपिरियन्स कमी पडतो, कारण की ते दररोज खेळणार आणि हे महिन्यातून एकदा खेळणार. आता ग्रामीण आणि अनप्रोफेशनल टुर्नामेंट बघायला गेलं तर ते तिथंच क्रिकेट आहे, तुम्हाला त्या भागातच तेवढंच क्रिकेट खेळायचं, कोल्हापूर पुरतंच तुम्ही मर्यादित खेळत राहणार. जर पुढं खेळायचं असेल तर तुम्हाला मोठ्या प्लेअरबद्दल खेळलं पाहिजे, चांगल्या क्रिकेट खेळलं पाहिजे, तुम्हाला चांगल्या पेसला खेळलं पाहिजे. आता तुम्ही उदाहरण मला म्हणजे असं जिंकायसाठी ही प्लेयर आणले नव्हते की आपण कुठे आहे आणि ते प्लेयर कुठे आहेत हे बघायचं होतं मला, म्हणून मी म्हणजे खर्च करून प्लेयर आणले होते की तुम्ही आता 2-3 प्लेयर होते परवा बॉसनी आणि विकेनी खर्च करून चिपळूणला टीम टाकली होती आणि अनप्रोफेशनलमधले 2 बॉलर चांगले होते, कायम मिडन ओव्हर 1 रन 2 रन द्यायचे. मग त्यांना आम्ही घेऊन गेलो, 5-5 बॉलची ओव्हर होती, पण त्यांना तिथं 4-4 6 मारले की मग ते स्वतः म्हणले की आम्ही कुठं आहे आणि क्रिकेट कुठं आहे कोल्हापूरचं.
मग त्यासाठीच म्हणते, जर तुम्ही चांगली टुर्नामेंट 10,000ची करा किंवा 15,000ची करा, ही ओपन करा, की तुम्ही नितीन माटुंगेला बॉलिंग टाकली पाहिजे, संदीप मकवानाला टाकली पाहिजे, विकी पुजारची बॉलिंग खेळली पाहिजे, जावेदची बॉलिंग खेळली पाहिजे, तर तुमच्यात प्रगती होणार आणि तुम्ही पुढं चांगलं क्रिकेट खेळणार. आता श्रेयसनी मला म्हटलं शुभम चांगली टाकतोय, मी त्याला मुंबईत खेळायला बोलवतो, चांगला प्लेअर आहे. मग असं ओपन टुर्नामेंट झाले, मोठे प्लेअर आले तर आपले एक एक प्लेअर बाहेर जातील. आणि मला असं वाटत नाही की नितीन माटुंगे नंतर मनोज संगपाळ असेल, विकी पुजारी, ह्याच्यानंतर कोल्हापुरात एकही प्लेअर घडला नाही. आणि किरण खतकरनी जे घडवलं, म्हणजे मी असेल, नितीन असेल, मनोज असेल, मुकेश असेल, भरपूर प्लेअर त्यांनी घडवले, संजय ओगाडे, योगेश कळंत्रे, ह्याच्यानंतर प्लेअरच कोल्हापूर जिल्ह्यातून बाहेर खेळायला गेला नाही. मनोज दुबईला खेळून आला, नितीन माटुंगे ISPL खेळा, विकी पुजारी खेळा, अमोल निलवाड असेल, हे सगळे आमचा गुरु किरण खतकर आहे. कारण किरण खतकरनी जसं कमी केलं तसं कोल्हापूर जिल्ह्यातून एकही खेळाडू तयार झाला नाही. कारण की ग्रामीण आणि नॉन प्रोफेशनल हेच चालू झालेलं आहे. त्यामुळे प्लेअर हे तयार कधीच होणार नाहीत. फक्त बावड्यात 4 टुर्नामेंट सोडल्या तर बाकीच्या सगळ्या ठिकाणी ग्रामीण अनप्रोफेशनल. मग आपले जे प्लेअर आहेत ते कुठं तयार होणार? मग तुम्ही फक्त इथंच खेळणार. जर तुम्हाला अपेक्षा असेल की माझ्या भागातला प्लेअर, माझा प्लेअर किंवा माझ्या गावचा प्लेअर जर एक ISPL खेळावा, आता टेनिस बॉल आधी खेळू नको म्हणायचे. टेनिस बॉलला सरकारी नोकरी आहे, हे कुणाला माहिती आहे की नाही मला माहीत नाही. पोलीसमध्ये आहे, रेल्वेमध्ये आहे, इन्कम टॅक्समध्ये आहे. परत ISPLच्या खेळाडूंना आता महिन्याला पगार चालू केला A ग्रेडच्या 25,000, A ग्रेड, B ग्रेडला 20,000, 15,000 पैसा एवढा आलाय ना. तर तुम्ही ओपन क्रिकेट खेळा, जिथं जिथं टुर्नामेंट लागेल तिथं ओपन टुर्नामेंट खेळा, की कारण की मोठ्या प्लेअरमध्ये खेळा तरच तुमची प्रगती होणार आहे. ठीक आहे, धन्यवाद. यस, अगदी विशाल सरांनी सांगितल्याप्रमाणे ओपन क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा वठार वासियांनी ती ओपन क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली. अश्वमेध स्पोर्ट्सच्या वतीने ABS बॉईज चषक ओपन स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 21,000 रुपये आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 11,000 रुपये. एकदा जोरदार टाळ्या वटारच्या या क्रिकेट प्रेमींसाठी होऊन जाऊ द्या. खुल्या गटाच्या स्पर्धा वारंवार या वटार गावामध्येच आयोजन केलं जातं. चला, दरम्यान मी विनंती करतो प्रदीप नैनिट सर, आपल्याला विनंती, आपण या स्पर्धेबद्दल 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे आहेत. डॉन सर, आपण या. मी पहिल्यांदा तर आम्हाला इथं बोलावल्याबद्दल आभार मानतो आमच्या स्पॉन्सरचं. आणि जे विशाल भाऊ बोलले, आपले नितीन बोलला, तेच मी बी बोलतो. कारण तुम्ही कोल्हापुरातच किती बी 6 बॉलला 6 विकेट घेतले किंवा 6 बॉलला 36 रन मारले तर तुम्हाला फक्त कोल्हापूर मर्यादितच ओळखतील. परंतु हेच जर तुम्ही 6 बॉलला पुण्यात किंवा मुंबईत जाऊन 6 बॉलला फक्त 15 ते 20 रन काढले तर तुम्हाला अख्खा महाराष्ट्र ओळखेल. त्यामुळं मी काय म्हणतो, जे हे बोलले तेच मला, आणि मी कायम ओपन क्रिकेटचा सपोर्ट करणारा माणूस आहे. कारण तुम्ही कितीही, म्हणजे एक तळं असतं, तळं त्यालाच वाटतं तळं नाही, हे समुद्र आहे. पण ते तळं असतं, समुद्र नसतो. की मी एवढंच इश्यू आहे माझं, एवढ्यातच मी राजा आहे असं काय नाही. जेव्हा मोठे मोठे मासे येतात समुद्रात जाता तुम्ही आणि मोठे मोठे, अरे इथं तर मी चुकीच्या ह्याच्यात आलोय, असं होतं. त्यामुळे तुम्ही मेन समुद्रात गेलं पाहिजे. आणि समुद्रात तुमची क्वालिटी काय आहे, तुमची ताकद काय आहे, ती तुम्हाला समुद्रात गेल्यावर कळेल. त्यामुळं ओपन क्रिकेट, आणि हे म्हणले ही काय नॉन प्रोफेशनल टुर्नामेंट असतात किंवा काय, पण मी म्हणतो कमी प्राईज असू द्या, परंतु खरंच ओपनच टुर्नामेंट ठेवा. आणि ओपन टुर्नामेंट म्हणजे आम्हाला बी आता बाबा इथं एखादी टुर्नामेंट AMJ चषक असेल किंवा आता VK चषक असेल तर आम्हाला वाटतं की बाबा हां चला निवांत आहे, चांगली टुर्नामेंट आहे आणि व्यवस्थित नियोजन व्यवस्थित, आम्ही बी येतो. आणि मला जर आधी 1-2-3 दिवस आधी माहिती पडलं असतं तर माझे बी काही सहकारी चांगले प्लेअर, मी आता हे चांगलेच आहेत पण अजून मी घेऊन आलो असतो आता का. त्यामुळं चांगलं क्रिकेट, हे वाटरवासी चांगलं क्रिकेट खेळावतात कोल्हापूरकरांसाठी. तर कोल्हापूरकरांनी बी त्यांना सपोर्ट केला पाहिजे की बाबा आता पॉम्पलेट टाकले की एक 10-15 मिनिटात तुमच्या टीम कमीत कमी 5-6 टीम तयार झाल्या पाहिजेत. कारण ओपन क्रिकेट तुम्हाला तेव्हाच समाधान, बाबा आता पुण्याहून आला किंवा नितीन खेळतोय, मोठे प्लेअर खेळत आहेत नाही का. ते मोठे प्लेअर काय खेळतात आणि किती बॉलिंग चांगली, बॅटिंग त्यांना कशी बॉलिंग टाकली पाहिजे हे तुम्हाला समजतं. त्यामुळे एवढंच विनंती करतो की जे बी टुर्नामेंट भरावाल 10ची असू द्या 15ची असू द्या, कमीत कमी ती ओपन भरवा. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू.
चला आता एक शेवटचं श्रेयस कदम सर आपल्याला देखील विनंती, आपण देखील या स्पर्धेबद्दल 2 शब्द व्यक्त करायचे आहेत. सर्वप्रथम तर मी कमिटीचा आभारी आहे की त्यांनी मला इथे बोलवलं, विशालदाचा आभारी आहे की त्यांनी मला इथे बोलवलं आणि फार छान टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेली. कारण कोल्हापुरात फार कमी टुर्नामेंट होतात रब्बर बॉलच्या, म्हणजे MG ट्रॉफी दरवर्षी होती ती फार छानच होते. ही देखील स्पर्धा खूप छान होती. अशा टुर्नामेंट तुम्ही ऑर्गनाईज करा, सर्वांना चान्स द्या, कारण क्रिकेट खूप आता वरच्या लेवलला चाललेलं आहे. तर सगळे प्लेयरला चान्स आहे की वरच्या लेवलला खेळण्यासाठी. तर तुम्ही प्रयत्न करा, चांगलं फिटनेस चांगला ठेवा, चांगल्या प्लेयर्सशी कॉन्टॅक्टमध्ये राहा, तुम्हाला चांगले चान्स भेटेल. कारण की ओपन क्रिकेट आज खूप जगाबाहेर चाललेलं आहे, तर तुम्ही जास्त क्रिकेट खेळाल बाहेर, चांगलं इथे खेळाल तर. येस, थँक्यू सो मच. त्यानंतर आपण जातोय या स्पर्धेच्या द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिक विजेत्या संघाकडे. या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. फायनल मॅच मध्ये येऊन थोड्याशा चुका झाल्या, मात्र तरी देखील द्वितीय क्रमांकावरती नाव कोरलंय. जय मल्हार क्रिकेट क्लब विटाचा संघ ठरला या संपूर्ण स्पर्धेचा रनरअपचा संघ. विनंती आहे संघाच्या सर्व खेळाडूंना की आपण हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचंय. जय मल्हार क्रिकेट क्लब विटा यस अश्वमेध स्पोर्ट्सचे सर्व अमोलजी लट्टे सर आणि उपस्थित सर्व मान्यवर, मी आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात यावा. खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. द्वितीय क्रमांकावरती नाव कोरलंय. विके चषक 2026 ची ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी राहिलाय. चला दरम्यान या संपूर्ण स्पर्धेचा मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज, ज्या खेळाडूच्या आसपास देखील कोणी नव्हतं, 4 सामन्यामध्ये 240.55 धावा आणि 5 विकेट, शाहूवाडी स्पोर्ट्सचा उत्कर्ष कोठावे ठरला या स्पर्धेचा मालिकावीराचा मानकरी. चला उत्कर्ष कोठावे नाहीये त्याच्या वतीनं यस त्याचा भाऊ दुर्वांकुर बेर्डे तो पुरस्कार स्वीकारतोय. खूप चांगला खेळ उत्कर्ष कोठावेचा पाहायला मिळालाय. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी या संपूर्ण स्पर्धेचा राहिलाय. चला त्यानंतर आपण जातोय चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्सचा संघ, विके चषक 2026 पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वाचा विजेता संघ विराज स्पोर्ट्स कोल्हापूरचा संघ ठरला या संपूर्ण स्पर्धेचा विजेता संघ. मी विनंती करतो विजय कुंभार सर या स्पर्धेचे मुख्य आयोजक, आपला शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित करावा. विशालजी कल्याणकर सर आणि त्याचबरोबर त्यांची ही संपूर्ण टीम, त्यांची संघबांधणी आपल्याला पाहायला मिळाल्या. अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित विके चषक 2026 ची भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्सचा किताब विराज स्पोर्ट्स कोल्हापूरचा संघ आणि त्याचबरोबर ज्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला मदत केली त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आमचे पंच मुकेश शिंदे सर असतील, स्कोरर विवेक मोरे सर असतील, त्याचबरोबर KDC लाईव्हची संपूर्ण टीम, ओमकार पाटील सर आणि दुर्वांकुर बेर्डे, आपलं देखील मनपूर्वक आभार. त्याचबरोबर विके चषक 2026 यस त्याचबरोबर अश्वमेध स्पोर्ट्सच्या सर्व क्रीडा प्रेमींचा देखील मनपूर्वक आभार. त्याचबरोबर मटारगावचे ग्रामस्थ आपले देखील मनपूर्वक आभार. यस अमोल लट्टे सर आपल्याला विनंती, आपण आभार प्रदर्शन या स्पर्धेचं करायचं. या सामन्याची उपस्थित सर्वच संघ व ही क्रीडांगणासाठी स्पर्धा ऑर्गनाईज केली ते विके विजय कुंभार, महेश जगताप, अविनाश दबडे व अश्वमेधचे सर्वच खेळाडू मित्र यांचे सर्वांचेच आभार मानतो व येणाऱ्या काळात अशा स्पर्धा वारंवार भरवण्यात येतील व चांगलं तुम्हाला खेळपट्टी व क्रीडांगण तुम्हाला खेळायला मिळेल हे मी तुम्हाला इच्छा व्यक्त करतो व थांबतो. अश्वमेध स्पोर्ट्स आयोजित विके चषक 2026 ची स्पर्धा संपन्न झाली. मला समालोचन करण्याची संधी दिली महेश जगताप सर, अमोल लट्टे सर, अविनाश दबडे सर आणि त्याचबरोबर विजय कुंभार सर, आपलं देखील मनपूर्वक आभार. धन्यवाद. अशीच एक स्पर्धा घेऊन